महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा खूप गाजतोय. मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे नुकतीच एक विराट सभा ही पार पडली. आणि त्या सभेनंतर मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आले. पण हेच जरांगे पाटील एका काळी काँग्रेस पक्षात काम करायचे. जरांगे पाटील यांची नेमकी ओळख काय आहे, मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी कसं योगदान दिलंय, त्याचबरोबर ते आधी काँग्रेस पक्षात काम करायचे, त्यांनी काँग्रेस हा पक्ष का सोडला, याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय TOD मराठी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी या चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहे. पण मनोज जरांगे पाटील यांची खरी ताकद कळली ती जालनाच्या सभेनंतर. मनोज जरांगे पाटलांच्या जालन्यातील सभेला 1.5 कोटी मराठा बांधव उपस्थित होते, असा आकडा जालना पोलिसांनी सांगितला आहे. 1.5 कोटी लोक एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाच्या सभेला येणं हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारी घटना घडली. या सभेची दखल गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डनेही घेतली आहे. मनोज जरांगे पाटील तसे मूळच्या बीडच्या मातोरीचे, पण काही वर्षांपूर्वी ते जालनाच्या अंबडमधील अंकुश नगरात स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताची. 12वी पर्यंतचं शिक्षण घेऊन त्यांनी हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करायला सुरुवात केली. पण जरांगे पाटलांना समाजसेवेची आवड ही लहानपणापासूनच होती. तीच समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीला बळ दिलं आणि त्यासाठी त्यांनी कित्येकच मोर्चे काढले, आमरण उपोषण केली आणि रस्ता रोकोही केलं होतं. समाजसेवेची आवड असणारे जरांगे पाटील सर्वसामान्य लोकांना मदत करू लागले. कोणाची मयत असो, कोणाच्या घरी लग्न असो किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला असो, जरांगे पाटील हे त्यांना मदत करू लागले आणि एक समाजसेवकाची भूमिका पार पाडू लागले. त्याबरोबरीनेच त्यांची हॉटेलमधली नोकरी ही सुरू होती. हॉटेलमध्ये काम करत असताना जरांगे पाटील यांची ओळख वाढू लागली. त्याच वेळेस त्यांची काँग्रेसच्या काही युवकांसोबत भेट झाली आणि ते काँग्रेस पक्षाला जोडले. हॉटेलचं काम सोडून जरांगे पाटील हे काँग्रेसचं काम करायला लागले. त्यांचा कामाचा तडाखा इतका होता की एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य मुलाला काँग्रेसचं युवक जिल्हाध्यक्ष पद मिळालं. पद मिळाल्यानंतरही जरांगे पाटील यांचा कामाचा तडाखा आणखी वाढला. त्यानंतर त्यांची लढाऊ, जिद्दी आणि आक्रमक नेता म्हणून ओळख वाढली. पण त्याचवेळी 13 फेब्रुवारी 2003ला एक पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. 13 फेब्रुवारी 2003 या दिवशी शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे इंग्रजी पुस्तक ऑक्सफर्डच्या युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले. त्याचे लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती या पुस्तकात देण्यात आली होती. त्याचबरोबर या पुस्तकात जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूरही छापण्यात आलं होतं आणि त्याच विरोधात महाराष्ट्र आणि विशेषतः पुण्यात हिंसक पडसाद उमटले होते. जेम्स लेन यांना मदत केल्याचा ठपका काही इतिहास तज्ज्ञांवरही ठेवण्यात आला होता आणि त्याचबरोबर त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. पुण्यातल्या भंडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला करून तेथील पुस्तकं आणि कपाटं देखील उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यांची तोडफोड करण्यात आली होती. जेव्हा ही तोडफोड करण्यात आली तेव्हा संभाजी ब्रिगेड संघटना आणि इतरही मराठा संघटना त्यामध्ये सामील होत्या. त्याचबरोबर पुण्यात या प्रकरणाच्या विरोधात जागोजागी आंदोलन झाले होते. त्या आंदोलनातही जरांगे पाटील यांनी सहभाग घेतला होता. पण त्याच वेळेस झालं असं की काँग्रेसने या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आणि जरांगे पाटलांना हवा तसा प्रतिसाद काँग्रेसकडून मिळाला नाही. त्यावेळेस जरांगे पाटील यांनी ठरवलं की जो पक्ष आपल्या राजासाठी, आपल्या राजमातेच्या अपमानासाठी उभा राहत नाही त्या पक्षात आपण काम करायचं नाही. 2003ला जरांगे पाटील यांनी काँग्रेस हा पक्ष सोडला. त्याचबरोबर पुढे जरांगे पाटलांनी शिवबा या संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी या संघटनेच्या कामाला सुरुवात केली. त्यांची ही संघटना मराठा समाजासाठी काम करते. त्याच वेळेस पुढे एक घटना घडली. तुम्हाला कोपर्डी प्रकरण आठवत असेलच. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारावरील आरोपींवर एक हल्ला झाला होता. या प्रकरणातही शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती आरोप झाले होते. दरम्यान आता मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. पण तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.